नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सातारा येथे निघालेली जाहिरात आहे ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. तर त्यामध्ये पदाचं नाव, रिक्त पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, एकत्रित मानधन, आवश्यक अनुभव काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिली पोस्ट आहे MPW पुरुष. तर यासाठी एकूण 39 जागा असणार आहेत. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर 12th पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स बाय PHI नागपूर और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट और गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. तर यामध्ये आपल्याला सायन्स मधून 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स बाय PHI आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स यापैकी कोर्सपैकी कोणताही कोर्स असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. तर यासाठी वयोमर्यादा तर इथं मॅक्झिमम एज लिमिट दिलेलं आहे, मॅक्झिमम 43 वर्ष आणि NHM कार्यरत जर कर्मचारी असेल तर त्यामध्ये 5 वर्ष शिथिलता राहणार आहे. तर प्रति एकत्रित मानधन किती 18,000 रुपये पर मंथ. आवश्यक अनुभव शासकीय निमशासकीय अनुभव जर असेल तर अशा कॅन्डिडेटला प्राधान्य हे दिलं जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वैद्यकीय अधिकारी MBBS आणि BMS. तर MBBS मध्ये यासाठी टोटल 20 जागा असणार आहेत. तर त्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघू तर पहिला म्हणजे आपल्याला MBBS आणि MCIM रजिस्ट्रेशन असेल तर यासाठी अप्लाय करू शकतो आणि त्याचबरोबर BAMS आणि MCIM रजिस्ट्रेशन असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. तर MBBS साठी वयोमर्यादा असणार आहे मॅक्झिमम 70 वर्ष आणि BAMS असेल तर मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे 43 वर्ष. MBBS असेल तर पेमेंट असणार आहे 60,000 रुपये पर मंथ. BAMS साठी 25,000 रुपये प्लस 15,000 रुपये कामावर आधारित मोबदला. यासाठी सुद्धा शासकीय निमशासकीय जर अनुभव असेल तर अशा कॅन्डिडेटना प्राधान्य हे दिलं जाईल. त्याच्यानंतर काही अटी आणि शर्ती आहेत त्या आपण वन बाय वन बघणार आहोत. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून निव्वळ 11 महिने 29 दिवसाकरता असणार आहेत. आपण आधी सांगितलेलंच आहे. ही पदे कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत. सदर भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक अर्हता, अनुभव, पदसंख्या याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचा निर्णय राहणार आहे व तो उमेदवार बंधनकारक राहणार आहे. जे अनुभव पदसंख्या जी आहे ती निश्चितच राहणार आहे. त्याच्यानंतर MBBS पदवीधारक उपलब्ध न झाल्यास वैद्यकीय अधिकारी म्हणून MBBS पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत BAMS चे पदवीधारक असणार आहेत त्यांना तिथे नियुक्ती दिली जाईल. तर आपण सांगितल्याप्रमाणे ती 20 पदं होती. त्या ठिकाणी जर MBBS कॅन्डिडेट तेवढे अवेलेबल नाही झाले तर BAMS कॅन्डिडेटना प्राधान्य हे दिलं जाईल. त्याच्यानंतर जाहिरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. हे आपण बघितलेच आहे. त्यामुळे आपल्याला कोणताही जे कायमपणाचा हक्क आहे तो तिथं राहणार नाही. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. उपरोक्त कंत्राटी पदे करता दरमहा एकत्रित मानधन जे आपल्याला टेबलमध्ये सांगितलेलं आहे तेवढंच मिळणार आहे. जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत व नियुक्ती ठिकाणात बदल होऊ शकतो. याबाबतचे सर्व निर्णय हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी राखून ठेवलेले आहेत. तर उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करायचे व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा या ऍड्रेसवर आपल्याला 29 डिसेंबर 2025 ते 16 जानेवारी 2025 रोजी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयीन दिवशी उपस्थित राहून सादर करायचे किंवा आपण स्पीड पोस्टने रजिस्टर पोस्टने सुद्धा अर्ज पाठवू शकतो. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार केला जाणार नाही. म्हणजे पोस्टल जर दिलं जर आपण पोस्टाने पाठवायला जर उशीर झाला तर त्यामध्ये आपण जबाबदार असणार आहोत. उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी प्रवास भत्ता अथवा इतर कोणताही भत्ता देय राहणार नाही. आपल्याला स्वतःच्या खर्चाने जायचं आहे. सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली, नवीन भरती प्रक्रिया न राबवता नियमानुसार प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे जे पुढचे उमेदवार असणार आहेत त्यांना इथं नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. म्हणजे आता भरती झाल्यानंतर त्यापैकी एखादा कॅन्डिडेट जर सोडून गेल्यामुळे जागा रिक्त झाली तर आपली एक वेटिंग लिस्ट असणार आहे. त्या वेटिंग लिस्ट नुसार जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांना तिथं जागा दिली जाईल. खुला विजाऊ किंवा हे जे काही प्रवर्ग इथे दिलेले आहेत ते सर्व प्रवर्ग EWS असेल SC असेल या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये एवढी भरतीची फी असणार आहे ती राहणार आहे.
तर ही फी असणार आहे ती आपल्याला एक ऑनलाईन खात्यावर जमा करायची आहे. तर त्याबद्दलची सर्व माहिती आपण नेक्स्ट पेजवर बघणार आहोत. तर इथं दिलेलं आहे त्याचा अकाउंट नेम आहे, बँक नेम आहे, अकाउंट नंबर आहे, IFSC कोड आहे आणि ब्रांच नेम आहे. तर ही सगळी अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकल्यानंतर आपल्याला हे नाव दिसून जाईल. तर कन्फर्म करूनच आपल्याला पेमेंट करायचं आहे. आणि ती जी स्लिप असणार आहे ती स्लिप आपल्याला आपल्या त्या डॉक्युमेंट सोबत पोस्टाने किंवा आपल्याला तिथं अर्जासोबत द्यायचे आहे. अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर नमुन्यात प्रमाणे जर अर्ज नसेल तर उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तर याचा एक ऍप्लिकेशन फॉर्म त्यांनी दिलेला आहे. त्या ऍप्लिकेशन फॉर्म भरूनच तो आपल्याला अर्ज द्यायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने आपल्याला अर्ज तिथं करायचा नाही. अर्जाची छाननी करून उमेदवारांची पात्र अपात्र यादी असेल, मेरिट लिस्ट असेल याबद्दलची सर्व काही सूचना असतील त्या या www.zp.government.in या वेबसाईटवरच कळवलं जाईल. त्याच्यानंतर आपण वयोमर्यादा बघितलेलीच आहे. अराखीव प्रवर्गासाठी मॅक्झिमम 38 वर्षांनी, राखीव प्रवर्गासाठी मॅक्झिमम 43 वर्ष. जर काम केल्याचं उमेदवार NHM मध्येच काम करत असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्ष शिथिलता राहणार आहे. तर उपरोक्त पदांकरता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. म्हणजे आपल्या इथं कोणत्याही प्रकारचे एक्झाम होणार नाही. जे काय आपले मार्क्स असणार आहेत, जे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे म्हणजे 12वीवर जे पोस्ट असणार त्यासाठी 12वीला आपले जे काही मार्क्स असणार आहेत त्या गुणवत्तेच्या आधारे वगैरे तिथं भरती होणार आहे. शासकीय, निमशासकीय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असणाऱ्या अनुभवाचा तिथं विचार करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर उपरोक्त पदापैकी जे तांत्रिक पद आहेत म्हणजे ते MBBS प्लस ते MCIR रजिस्ट्रेशन सांगितलेले तिथं काउन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणं बंधनकारकच असणार आहे. जर आपल्याकडे ते नसेल तर आपल्याला अपात्र ठरवलं जाईल. त्याच्यानंतर उपरोक्त पदाकरता निवड प्रक्रिया ही अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी करून खालीलप्रमाणे जे काही गुणांचा आपल्याला टेबल दिला आहे त्याप्रमाणे निवड करण्यात येणार आहे. निवड समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम राहणार आहे. तसेच पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही. आपण सांगितल्याप्रमाणे कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. जर सदर पदासाठी केवळ बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांची गरज पडल्यास, जर गरज पडली तरच एखादी कौशल्य चाचणी म्हणजे एखादी स्किल टेस्ट घेतली जाईल. तर आपण सांगितल्याप्रमाणे कसं मार्कांचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन ते देणार आहेत करून आणि अशानुसार आपलं मेरिट लिस्ट बनणार आहे. म्हणजे आपल्या पदासाठी आवश्यक जे काही क्वालिफिकेशन असणार आहे त्यासाठी आपल्याला 50 गुण असणार आहेत. जर त्याच्यापेक्षा जास्त क्वालिफिकेशन असेल म्हणजे 12वीवर आपली 12वीची जी पोस्ट आहे प्लस आपली डिग्री असेल तर आपल्याला ह्या 20 गुणांपैकी काही गुण असतील ते मिळणार. प्लस आपल्याला जर अनुभव असेल तर ह्या 30 गुणांपैकी गुण जे काय ते मिळून आपलं जे काही मेरिट असणार आहे ते 100 मार्कांपैकी बनून येणार आहे. त्याच्यानंतर बघितलं जाईल सदर भरती प्रक्रियेकरता आपल्याला 16/1/2026 पर्यंत आपल्याला यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. तर त्यासाठी अर्जाची छाननी, निवड यादी प्रसिद्ध करणे, हरकती, आक्षेप प्राप्त करून घेणे, त्या निकाली काढणे इत्यादी रिसर्च शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील प्राप्त मार्गदर्शन सूचनानुसार भरती प्रक्रिया पार पाडून उमेदवारांची पात्र अपात्र यादी असेल, सर्व सूचना असतील, गुणवत्ता यादी असेल, त्याबाबतचे सर्व तपशील असतील ते वेळोवेळी सातारा जिल्हा परिषदेच्या या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या वेबसाईटवरच नेहमी चेक करत राहायचं आहे. तर या पदासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते इथं दिलेलं आहे. ते आपण नेक्स्ट पेजवर बघणार आहोत डिटेलमध्ये. हे सुद्धा तुम्ही बघू शकता. तर लास्ट पॉइंट आहे आपला आणि इम्पॉर्टंट आहे. तर खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती अर्जाच्या सोबत जोडायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला सेल्फ अटेस्टेड जे काही झेरॉक्स कॉपीज आहेत त्या आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म सोबत जोडायच्या आहेत. तर कोणते कोणते आहेत बघू तर शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, सर्व वर्षांच्या गुणपत्रिका, राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र जे कास्ट सर्टिफिकेट असणार ते, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज एक फोटो, प्रमाणित केलेली शासकीय निमशासकीय अनुभवाची प्रमाणपत्रे, नावात बदल असेल तर त्यासाठी पुरावा आणि संबंधित काउन्सिलचे रजिस्ट्रेशन किंवा रिन्युअल सर्टिफिकेट. हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ऍप्लिकेशन फॉर्म सोबत जोडायचे आहेत. जे काही ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे. म्हणजे एकतर आपण तिथं स्वतः जाऊन देऊ शकतो किंवा आपण पोस्टने स्पीड पोस्टने सुद्धा पाठवू शकतो. तर अशा प्रकारचा एक आपल्याला लिफाफा घेऊन त्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स, त्यावर आपला ऍड्रेस वगैरे, त्यावर इथं आपण कोणत्या पदासाठी अर्ज करतोय ते, त्याच्यावर डेट वगैरे लिहून व्यवस्थित आपल्याला अर्ज करायचा आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे.
तिथून तुम्ही डाउनलोड करून तो बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.